खराब झालेला मिक्सर कशा प्रकारे सोप्या पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते दाखवणार आहे। धूळ पडून हा मिक्सर खूप तेलकट आणि चिकट झालेला आहे। असा तेलकट चिकट झालेला मिक्सर आपण कशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ करायचं ते आता आपण बघणार आहोत। या पद्धतीने हा मिक्सर असा वरच्या बाजूने आणि बाजूने थोडा खराब झालेला आहे। त्यासाठी मिक्सर स्वच्छ करण्यासाठी इथे आपल्याला एक सोल्युशन तयार करायचं आहे। त्यासाठी इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस आपण काढून घेऊया। आता याच्यामध्येच आपल्याला डिश लिक्विड घालायचं आहे। इथे अंदाजे मी अर्धा चमचाभर डिश लिक्विड घेत आहे। हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या मिक्सरच्या खराब झालेल्या प्रमाणावरती कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये आता मी थोडासा बेकिंग सोडा घालून थोडंसं पाणी घालून घेत आहे। पाणी घालून झाले की आपल्याला आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघाल अशा प्रकारचं सोल्युशन आपण बनवलंय। हे सोल्युशन आपण आता कशा प्रकारे वापरायचं ते सुद्धा बघूया। आता हे सोल्युशन हाताच्या साहाय्याने मिक्सरच्या सर्व बाजूने व्यवस्थित असं लावायचं आहे। वरच्या बाजूने इथे लावून घ्यायचंय। अशा प्रकारे सोल्युशन मिक्सरला लावून झाल्यानंतर हा मिक्सर आपण असेच 5 मिनिटांसाठी ठेवायचा आहे। मिक्सरला सोल्युशन लावून झाल्यानंतर 5 मिनिट झालेले आहेत। 5 मिनिटांनंतर आता आपल्याला हा मिक्सर घासून घ्यायचा आहे। घासण्यासाठी येथे मी स्क्रबरचा वापर करणार आहे। या प्रकारे स्क्रबरचा वापर करून अगदी वरच्या वरी अलगद हाताने आपल्याला हा मिक्सर बाजूने घासून घ्यायचा आहे। बाजूने घासून झाले की आता वरच्या बाजूने तो आपल्याला घासायचा आहे। त्यासाठी येथे मी चाकूला या पद्धतीने कापड लावून तो स्वच्छ करून घेत आहे। मिक्सरची जी वरची बाजू आहे ती आपल्याला घासणीने व्यवस्थित घासता येत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने चाकू आणि कापडाचा वापर करून ते आपल्याला स्वच्छ असं करून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने चाकू आणि कापडाचा वापर करून ते आपल्याला स्वच्छ करायचंय। हा मिक्सर आता आपला घासून झाल्यानंतर तो आपल्याला आता स्वच्छ सुद्धा करायचा आहे। स्वच्छ करण्यासाठी येथे मी पाण्याचा वापर न करता कापडाचा वापर करणार आहे। त्यासाठी येथे मी एक सुक्क कापड घेऊन हा मिक्सर सर्व बाजूने व्यवस्थित पुसून घेत आहे। आता हेच कापड आपण थोडंसं ओलं करून त्या ओल्या कापडाने आपल्याला हा मिक्सर पुन्हा एकदा व्यवस्थित पुसायचा आहे। या प्रकारे हा मिक्सर आपला सर्व बाजूने व्यवस्थित पुसून झाल्यावरती तुम्हाला आता हा दाखवते किती स्वच्छ झालेला आहे। अगदी नव्यासारखी चमक मिक्सरवरती आलेली आहे। त्यामुळे तुमच्याकडील सुद्धा मिक्सर जर अशा प्रकारे खराब झालेला असेल तर ही सोपी पद्धत मिक्सर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा।